नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. तर तुम्हीच बघितलं की दिवाळी असो वा गणपती, मोदकांना खूप चांगले दिवस आलेत. लोक आजकाल केक नाही मागवत, तर त्याऐवजी मोदक मागवतात. भाऊबीज होती आणि भाऊबीजेला मी एवढी ऑर्डर दिली आहे मोदकांची, तर मलाच कमाल वाटले की काहीच हरकत, म्हणजे काही गरजच नाही आहे की फक्त गणपती किंवा संकष्टी हवे. मोदक हा 12 महिने चालतोय. आणि तशीच आज मला पुन्हा एक ऑर्डर आली. अजून दिवाळी संपलेली नाही आहे, पण तरीही लोकांच्या भाऊबीज चालू आहेत आणि मला आज पुन्हा एक ऑर्डर आली. 24 मोदक द्यायचे होते त्यांना. तर मी आता मोदकाची तयारी केली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की आपले मोदक कसे झालेत, कसे मी बनवले आहेत. खूप दिवसांनी मी मोठा मोदकाचा व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही लोकांनी एक वही पेन घेऊन नोट करा मी काय काय दिलेल्या गोष्टी असतात त्या, म्हणजे मग तुम्हाला काही जे प्रश्न असतील ते पडणार नाही. कारण मी अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या असतात, त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही डोळे झाकून छान मोदक बनवू शकता, एवढी माझी गॅरंटी आहे. तर चला मग माझ्या किचनमध्ये आपण जाऊया आणि बघूया मी कसे मोदक करते. चला. तर आमच्या अहोंनी ही मला पाडव्याला छान अशी प्रेस्टिजची शेगडी गिफ्ट केली आहे. जशी मला हवी होती अगदी तशी आहे. तर तिची आपण पहिले पूजा करूया आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करूया. इकडे मी आता कढई ठेवली आहे आणि मी इथे चिरलेला गूळ घालून घेणार आहे. त्याआधी आपण तूप घालायचं आहे आणि खसखस घालून घ्यायची आहे. खसखस अशी थोडी लालसर झाली, खमंग झाली की मग त्यावर गूळ घालून घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे मी गूळ आधीच चिरलेला असतो. यावेळेस माझ्याकडे श्रीसुधन हा गूळ नाही आहे, तर काजलचा गूळ आहे. काजलच्या गुळाला 1 वाटी गुळाला 3 वाटी नारळाचा चव लागतो आणि श्रीसुधनचा जर गूळ असेल तर 1 वाटी गुळाला 4 वाटी नारळाचा चव लागतो. हे प्रमाण अगदी तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे गुळावर अवलंबून असतं की आपल्याला त्यात नारळाचा चव जो आहे किस आहे तो किती बसेल. तर मी इथे आता 1.5 वाटी घेतलेला आहे. 1.5 वाटी गूळ घेऊन मी, कारण माझे मोदक जवळजवळ 24 आहेत, त्यामुळे मी 1.5 वाटी घेऊन ठेवले, कारण की कमी नको पडायला. इथे गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आणि त्यानंतर 1 वाटी चव घालून घ्यायचं आहे. मी नेहमी हे सांगते, लक्षात ठेवा, 1 वाटी करूनच चव तयार करा, तर तुम्हाला प्रमाण अगदी व्यवस्थित मिळेल. अदरवाईज कधी घट्ट होऊ शकतं, कधी पातळ होऊ शकतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण 1 वाटी करून घातली की मिक्सिंगला पण बरं पडतं, सांडासांडी होत नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित आपल्याला लक्षात येतं. आणि मग छोट्या कढईत केलं तरी मग ते होऊन जातं, कारण की आळून जातं म्हणून. आणि जर तुम्ही एकत्रच घातलं तर तुम्हाला मोठी कढई घ्यावी लागते. तर हे सगळे उपद्व्याप टाळायचे असतील तर असं 1 करून चव घालायचं. आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते. मी इकडे 2 वाट्या घातल्या, तर मला किती वेळ जाईल बघा आता तुम्ही. पहिले मी जेव्हा 1 वाटी घातले तेव्हा मी भराभर करत होती आणि ते 2 वाट्या घातल्याबरोबर लगेच माझं हात स्लो झाला. हाच फरक पडतो. म्हणून नेहमी 1 वाटी करून घालायचं, मग आपल्याला अंदाज चांगला येतो. तर इथे असं प्रेस करून करून मी बघते. प्रेस केल्यानंतर तुम्ही लक्षात येईल, हे बघा गूळ अजून आपला बाकी आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून अर्धी वाटी चव मावेल. मी टोटल 4 वाटी घातल्या होत्या आणि ही अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त घातले, पण अगदी 1 वाटी पण नाही आहे, आणि म्हणजे पाऊण वाटीच्या बरोबर असा हा चव घालून घेतला आणि हा व्यवस्थित सगळा परतवून झालाय. आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्येच आपण
वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर कशी बनवायची याचा मी व्हिडिओ आत्ताच दिवाळीमध्ये ताजा बनवलेला आहे. तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता. आणि मी ते जायफळ घालून घेते. छान ताजे जायफळ मला अगदी मस्त अलिबागला मिळाले, तर मी हावरडासारखे 10-15 उचलून घेऊन आले, कारण मला रेग्युलर लागतं जायफळ आणि वेलची, त्यामुळे ते भरपूर प्रमाणात ठेवावे लागतात घरी. तर असं आपला इथे चव तयार झालेला आहे. अगदीच तुम्हाला थोडं हे पाहिजे असेल, म्हणजे झालाय की नाही, तर आपण ज्या चमच्याने करतोय तो चमचा मध्ये टाकून बघायचा की बाबा उभं राहतंय का आपला चमचा, तर समजायचं आपला सारण रेडी आहे. ठीक आहे. आता मी हे बाजूला काढून घेते आणि थोडं थंड झाल्यावर ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये का ठेवायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला. म्हणजे ऑर्डर ज्यांच्या असतात त्यांना फास्ट काम करावं लागतं, आणि फास्ट काम होण्यासाठी काय करायचं हेच मी तुम्हाला सांगते आहे. तर आता हे थोडंसं आपलं कूलिंग झाल्यानंतर, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तोपर्यंत आपण इथे उकड करून घेऊया. आता इथे मी 2 पेले पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास भरून, कारण माझ्या एका ग्लासमध्ये 11 ते 12 आरामात होतात, जास्तच, म्हणजे 12-13 पर्यंत एका ग्लासमध्ये मोदक बनतात. तर साधारण आपल्याला 24 द्यायचे आहेत. 1-2 तर आपण जास्त बनवून ठेवूच शकतो, कारण ठेवावेच लागतात, कधी कधी एखादा फुटू शकतो वगैरे. आता तुम्ही इथे बघाल तर मी दूध घातलंय. पहिले मीठ घालून घेतलं, तूप घातलं, थोडी साखर घातली आणि दूध घातलंय. दूध मी यासाठी घातलंय की मी हे फ्रोझन करणार नाहीये. फ्रोझन नसल्यामुळे मी यात दूध घालते. जेव्हा आपण फ्रोझन मोदक बनवतो तेव्हा दूध घालायचं नाही, नाहीतर मग त्याला वास येतो. आता हे मला ताजे द्यायचे आहेत लगेच संध्याकाळी, म्हणून मग मी हे दूध घातलेलं आहे. कारण की कसं आहे, आपण जो रेशनचा तांदूळ वापरतो त्याने मोदक तर अतिशय सुंदर बनतात, पण थोडासा रंग त्याचा म्हणजे पांढरा शुभ्र येत नाही, म्हणून थोडंसं दूध घालायचं. हे दुधाने एक प्रकारचा ग्लेज पण येतो आणि आपले मोदक जरा पांढरे व्हायला मदत होते. बरेच जण काय करतात की 2 पेले सपोज आपल्याला हे घ्यायचं आहे, पीठ घ्यायचं आहे, तर 1 पेला पाणी आणि 1 पेला दूध पण वापरतात. पण कसं आहे, तेवढे आपल्याला कॉस्ट मिळाली पाहिजे कस्टमरकडनं, तर त्याचा उपयोग आहे. आता इथे पाण्याला उकळी आली छान. मग हे मी 2 पेले मी चाळून घेतलं होतं, ते पीठ घालून घेते तांदळाचं. हे आपण घरी केलेलंच पीठ आहे. याची रेसिपी मी आधी बऱ्याच वेळा दिलेली आहे. हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदा का हे मिक्स झालं की गॅस घालवून टाकायचा आणि एक 5 मिनिटं हवं तर झाकून ठेवायचं. हे बघा, आता मी हे फ्रीजमध्ये जे ठेवलं होतं ते मी कशासाठी, तर हे मी असे गोळे तयार करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे होतील. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला 2 ते 3 वेळा चमचा भरून मोदकाचं सारण भरावं लागतं, त्यात आपला खूप वेळ निघून जातो. तर असे गोळे करून ठेवलेले असले की आपलं काम फास्ट होतं. आता कधी समजा माझी आई वगैरे घरी आली असेल किंवा काय, तर मी तिला सांगते, आई एवढे ह्याचे मेजरचे सगळे एकसारखे, मी तिला एक गोळा बनवून देते आणि बाकी मग त्या मापाने ती बाकीचे गोळे बनवून देते. तर असं आपल्याला फास्ट मोदक करता येतो. तर इथे मी हे तयार करून ठेवलेत. आता हे पण मी सांगते की आपल्याकडचा सीझन इतका बेकार आहे की लगेचच, म्हणजे आपणच पाणी होतोय, तर मोदकाची म्हणजे ह्या सारणाची पण हालत होऊ शकते. म्हणून जेव्हा लागेल तेव्हाच फ्रीजमधनं काढायचं. गोळे बनवल्यानंतरही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सगळंच घेऊन बसायचं नाही. एक 10-10, 15-15च्या क्वांटिटीने आपण ते गोळे आपल्याबरोबर घेऊन बसायचं. आता इथे मी पीठ सगळं परातीत काढून घेतलं आहे आणि ह्या कढईमध्ये पाणी घालून घेणार आहे, म्हणजे मग आपलं हे साईडला जे लागलेलं सगळं पीठ असतं त्याचा यूज होणार
आणि आपली कढई आणि परात स्वच्छ पण आपली होईल. आणि नेहमी सांगते मी की परात आणि कढई नेहमी स्वच्छ ठेवा, तर काम करायला पण मजा येईल, वेस्टेज कमी होईल. हे पहा, आता मी ह्या कढईमध्ये पाणी घालून असं थोडंसं हलवून घेणार आहे, जेणेकरून सगळी कढई स्वच्छ होईल आपली. असं सगळीकडे पाणी लावून ठेवायचं, म्हणजे ते 2 मिनिटातच सगळं नॉर्मल होतं. आणि हे सगळं आजूबाजूचं पीठ काढून आपल्याला वापरता येतं आणि हे पाणीही आपल्याला वापरता येतं. इथे मी आता याच्या सर्व गाठी फोडून घेणार आहे. त्यासाठी मोठ्या सरफेसचं भांडं लागणार आहे. तर त्याआधी मी माझ्या अंगठ्या काढून ठेवते, नाहीतर ट्रोल करायचा एक चान्स पब्लिक सोडत नाही. म्हणून ह्या अंगठ्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि आता मी सर्व ह्या गाठी गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेणार आहे. तर तुम्ही तांब्या किंवा ग्लास याने तुम्ही असं करू शकता, वाटीने पण करू शकता, पण वाटीने हात भाजण्याची शक्यता असते, तर तुम्ही शक्यतो ग्लास किंवा तांब्या घ्या. आता इथे पीठ आहे ते त्यामुळे मी त्या कढईतच उभं करून ठेवलं आहे भांडं. अजूनही पीठ खरं तर गरम आहे. हाताने मळणं जरा कठीणच आहे, कारण खूप पीठ गरम आहे. मी पुन्हा एकदा त्या भांड्याचा वापर करेन आणि त्यानेच पीठ भिजवून घेईन, व्यवस्थित करून घेईन. हे पहा किती वाफ निघते अजून. उकड तर खूप छान झाली आहे. आपल्याला मळतानाच कळते की उकड कशी झाली आहे. आता ह्याला थोडा आपण पाण्याचा तेलाचा हात लावून व्यवस्थित एकसारखी करू शकतो. हे पहा, मी आता इथे कढईचं सगळं पीठ काढून घेतलंय आणि कढई अशी स्वच्छ करून घेतली. बघू शकाल तुम्ही, म्हणजे वेस्टेज बिलकुल होऊ द्यायचं नाही. आता इथे मी काय करणार आहे की थोडंसं तेलाचा हात घेणार आहे आणि व्यवस्थित सर्व छान मळून घेणार आहे. खूप तेल नाही वापरायचं, शक्यतो पाण्याचा जास्त वापर करायचा, म्हणजे मग मोदक जरा चिकटपणा असेल तर मोदक फाटणार नाहीत किंवा सुटणार नाहीत, मोकळे होणार नाहीत. तर असं सर्व पीठ आपण सगळं क्लीन करत राहायचं. या पिठाचे मी आता 2 भाग करणार आहे आणि आपल्याला जसं लागेल तशा पोर्शनमध्ये आपण पीठ घ्यायचं. बाकी आपण कढईत झाकून ठेवून द्यायचं, नाहीतर ते वाऱ्या जातं आणि खूप जास्त मेहनत करायला लागते. तर या पाण्यामध्येच ते छान व्यवस्थित फुलत राहतं. झाकून साईडला ठेवून द्यायचं. इथे मी आता याचे गोळे करून घेणार आहे. एकसारखे गोळे करायचे. आता आपण सारण ऑलरेडी 45 ग्रॅमचे केलेले आहेत आणि हे 30 ग्रॅमचे आपण गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपला मोदक बरोबर 75 ग्रॅमचा बनतो. खरं तर 75 नाही 70 ग्रॅम बनतो, कारण की आपण थोडंसं वरचं काढतो ना, तर आपला एक साधारण 70 ग्रॅमपर्यंत मोदक बनतो. आणि हा मोदक मी 40 रुपयाला देते. जर ड्रायफ्रूट असेल तर 45 रुपये, केशर असेल तर 45 आणि ड्रायफ्रूट केशर असेल तर 50 रुपये, असे मी रेट लावलेले असतात. कारण की कसं आहे, मागच्या वर्षी आपल्याला नारळ अगदी 20-22ला मिळत होता. काल परवाच मी 4 नारळ आणले, 60 रुपये एक नारळ. काय करणार सांगा. तर आपण कस्टमरला आता हे पटवून देण्याची गरज आहे, कारण की त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की नारळाचे भाव 4 पट झालेले आहेत.
त्या मानाने आपण मोदकाचे भाव एवढे वाढवलेले नाही आहेत. लास्ट इयर जे आपण 35 घेत होतो तो यावर्षी 40 घेतो आहे. आणि माझं एका नारळामध्ये मी स्वतः चेक केलं आहे, एका नारळामध्ये म्हणजे आत्ता मी जे सारण बनवलं 1 वाटी 1.5 वाटी गूळ आणि 4-4.5 वाटी चव, ह्याच्यामध्ये हार्डली 25 मोदक बनतील. बघाच तुम्ही, फार बनत नाहीत. म्हणजे मग हा चव साधारण 2 नारळाचा झाला. म्हणजे 120 रुपयाचा नुसता नारळच लागला. बाकी मेहनत आहे, गूळ आहे. इथे मी वाटीत पाणी आणि तेलही घेतलेलं आहे आणि ते घेणं गरजेचं आहे, कारण की सतत हात आपला क्लीन ठेवला पाहिजे. नाहीतर मग मोदक असे म्हणजे असे ग्लॉसी दिसत नाही, असे ते भरभरीत वाटतात. तर सतत पाण्याचा हात घ्यायचा किंवा बाजूला परातला आपली जी काठ आहे त्या काठावर सतत आपला हात घासून घ्यायचा, नाहीतर मग ते क्लीन होत नाही आणि मोदक छान दिसत नाही. किंवा जमलंच तर मध्ये मध्ये एक 8-10 झाल्यानंतर आपण जाऊन सरळ हात धुवून घ्यायचा स्वच्छ, की मग मोदक चांगले बनत राहतात. पुरी मेकरवर पारी करताना अशी फिरवून घ्यायची 3 ते 4 वेळा, म्हणजे पारी एकसारखी होते. जर तुम्ही एकाच डिरेक्शनमध्ये केली तर मग एक साईड जाड एक साईड पातळ होते. मला जर जमलं असतं लेफ्ट साईडला, पण जागेची तिकडे कमी होती, लेफ्ट साईडनी मला शूट करता आलं नाही, म्हणून मग माझा हात दिसतोय मध्ये मध्ये. पण तुम्हाला आयडिया येईलच. जवळजवळ आपण अशी चिमटी मारून घ्यायची त्या पारीला, म्हणजे मग आपले मोदक छान सुबक दिसतात. जितकी जवळ तुम्ही पाकळ्या कराल तेवढा तुमचा मोदक छान दिसतो. पहिल्या 1-2 मोदकापर्यंत जरा पारी कॉर्नरला म्हणजे साईडला फाटते, कारण की पीठ मुरलेलं नसतं चांगलं. पण एकदा ती पिठाची भट्टी जमली की मग ते छान व्यवस्थित होतात मोदक. याचं जवळ करायचं आणि आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या. मी आत्ता तुम्हाला स्लो दाखवते, कारण कसं तुम्हाला कळलं पाहिजे तो कसा जवळ घ्यायचा. हे असं झाल्यानंतर ना आपण पूर्ण हाताने फिरवून खालून वरती उचलायचा आणि नंतर मग याचं हे वरचं पीठ एक्स्ट्रा पीठ काढल्यानंतर हलकासा मोदक दाबायचा हातावर. म्हणजे मग काय होईल की ज्या पाकळ्या असतात ना बंद झालेल्या, म्हणजे आपण असं गोल फिरवताना बंद होतात, मग त्या हलक्याचा दाबल्यामुळे ओपन होतात पाकळ्या. हे बघा, हे ना असा वर उचललाय मी हा मोदक साईडनी करून, आणि हे बघा हलकासा दाबल्यामुळे सगळ्या पाकळ्या मोकळ्या झाल्या है ना. आणि मग तो छान दिसायला लागतो मोदक. आता मी दुसरा मोदक करायला घेते. मला एक व्हिडिओ छान बनवायचा आहे यावर्षी. मला मिस्टरांनी तर ही प्रेस्टिजची माझी शेगडी दिली, तसंच कोणी मला म्हणजे माझ्या भावाने पोळीचा डबा, असं बऱ्याच काही गोष्टी मला स्टीलच्या आल्या आणि मी स्वतःला पण गिफ्ट केल्या आहेत. स्टीलच्या कढया, पॅन किंवा काचेच्या बरण्या. मी सर्व या दिवाळीच्या सफाईच्या वेळेला सर्व इंडालियम घरातलं काढून फेकून दिलं अक्षरशः. बिलकुल जीव अडकवला नाही. सरळ मी स्टील घेऊन आली आहे. ऑनलाईन बऱ्याच गोष्टी मिळाल्या, पातेली किंवा कढया, इतक्या सुंदर जाड बुडाच्या वगैरे, इतक्या मस्त की खीर वगैरे पण सुंदर बनते आहे. काल मी त्या पॅनमध्ये डोसाही करून बघितला, स्टीलच्या पॅनमध्ये. इतका छान डोसा झाला. अप्पम बनवले होते आम्ही, तर मस्तच झाले होते एकदम. म्हणजे मला तेच तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवायचं आहे बनवून, की स्टील वापरणं किती गरजेचं आहे आत्ताच्या काळात.
आणि मी माझं सगळं किचन कसं मी चेंज केलं हेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. अगदी नामांकित असलेल्या कंपनीचं प्लास्टिक सुद्धा मी काढून फेकून दिलेलं आहे. ॲक्च्युली मला 1 ते 1.5 मिनटं लागतो एक मोदक बनवायला, पण आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी स्लो करते. हे बघा, ह्या अशा पाकळ्या ना एक साईडला लावून घ्यायच्या आणि मगच असा मोदक फिरवायचा, मग आपला मोदक छान दिसतो. आता आपण हे एक्स्ट्रा आलेलं पीठ काढायचं आहे. वाटलं असं चिकट लागतंय की मध्ये जर असं पाण्यामध्ये हात बुडवायचा. हे पहा, आता मी हे जेवढं शक्य होईल तुम्हाला साईडने दाखवते. हे वरचं सगळं काढून घेतलं. आता आपण ह्या मोदकाला वर उचलायचं आहे. वर उचलण्यासाठी काय करायचं, हे असं कॉर्नरला म्हणजे मोदकाच्या शेवटी कॉर्नरला असा घेऊन वर उचलायचा आणि मग हलकासा प्रेस करायचा. प्रेस केल्यामुळे सगळ्या पाकळ्या ओपन होतात. ही ट्रिक लक्षात घ्या. कदाचित दिसली नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ जो बनवीन तेव्हा मी कोणाच्या तरी मदतीने हे करीन आणि तुम्हाला नक्की दाखवेन. आत्ता कसं एकटीच सगळं शूट करते तर नाही जमत आहे तेवढं, कारण हात खराब असतात आणि सगळीकडे कॅमेराला हात लावणं मुश्किल होऊन जाते. तर आता आपल्या व्ह्युअर्सना कळलंच असेल मोदकाची ट्रिक. बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ नक्की कळवा आणि मी बनवलेल्या व्हिडिओमधनं काही शिकायला मिळतंय की नाही हेही सांगा. काही फायदा होतोय की नाही. बऱ्याच लोकांनी तर मला गणपतीच्या वेळेला मेसेजेस केले की ताई तुमच्यामुळे आम्ही बिझनेस करू शकलो. कोणी लिहिलं आहे की खूप फायदा झाला तुमच्या व्हिडिओजचा आणि आम्हाला बिझनेससाठी उपयोग झाला. एका ताईने तर लिहिलं होतं की मी पहिल्यांदाच 500 मोदकची ऑर्डर केली कंप्लीट. तुमचे व्हिडिओ बघून मी प्रॅक्टिस करून मी ऑर्डर घेतल्या आणि मी मोदक बनवले. तर असं जेव्हा कोणी सांगतं तेव्हा इतका आनंद होतो की आपल्यामुळे 4 लोकांना एक प्रकारचा बिझनेस मिळाला आहे किंवा मी काही शिकवू शकले, मी लोकांच्या उपयोगी पडले, याचा मलाही स्वतःला खूप बरं वाटतं. आणि मी कोणत्याच गोष्टी लपवून ठेवायच्या मागे नसते. फक्त एक आहे, मी तुम्हाला वारंवार सांगते की मला तुम्हाला फ्रोझन मोदकचा व्हिडिओ दाखवायचा आहे. फक्त आणि फक्त 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊ दे, मी नक्की तो व्हिडिओ बनवेन. आत्ता दिवाळी झाली आहे खरं तर, पण तरीही लोक अजून भाऊबीज वगैरे आपल्याकडे कशी पद्धत आहे, भाऊबीज चालू असते पुढे पण. तर जशी भाऊबीजेचे पार्टी, दिवाळी पार्टी चालू असली की लोक सरळ मोदक मागवतात. मी म्हटलं ना, मला उद्या सकाळी दिवाळी पार्टीचे 11 वाजता 15 मोदक पाठवायचे. त्यानंतर परवा सकाळी एक ट्रेन ग्रुपचे मला 20 बॉक्स पाठवायचे ज्यात मोदक आहेतच. चांगलं आहे, लोक चांगल्या गोष्टींकडे वळत आहेत. मोदकाची एकदा उकड छान जमली की मग मोदक करायला काहीच कठीण नाही आहे, हे तुम्हालाही कळलं आहे. आणि पुरी मेकरने अर्धं काम सोपं होतं आहे.
आपण जी पारी करण्यात वेळ घालवायचं ते होत नाही आहे. बऱ्याच जणांना नाही जमत पुरी मेकरवरना, पण प्रॅक्टिस करून करून होत आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस हवी असेल तर तुम्ही पोळीचा म्हणजे जेव्हा चपात्या करता तेव्हा थोडंसं पोळीचा हे घेऊन ट्राय करून बघा ना. म्हणजे नुसतं बनवायचं आणि मोडायचं असं एक रोजचे आपल्या चपातीचं काम असतंच. तर रोज एक दोन गोळे घेऊन थोडंसं करून बघितलं प्रॅक्टिस. तुम्ही काय मोदक करायची गरज नाही प्रत्येक वेळेला. एकदा पाकळ्या जमल्या की मग नंतर तुम्ही मग करू शकता म्हणजे हे मोदक इझिली. ट्राय तर करून बघा. मी तर मोदक खूप लहानपणापासून बनवते, पण मी खरं सांगते की मी मोदक आहे ना या 2 वर्षात म्हणजे जसं माझं यूट्यूब चॅनल चालू झालं आणि मी मोदकांचे जसे मी व्हिडिओ अपलोड करायला लागले तसे तसे माझे मोदक सुधारत गेले आणि एक एक आयडिया येत गेल्या, एक एक आयडिया मिळत गेल्या. तर आणि स्वतःहून म्हणजे खूप काही बघायला म्हणजे म्हणतात ना, बनवून शिकवून बरंच शिकायला मिळतं. त्यामुळे असं म्हणतात की ज्ञान वाटल्याने वाढतं. तसंच झालं आहे माझं आणि मला मोदक आता माझा हातखंडा झालेला आहे. तर तुम्ही पण करू शकता. आणि खरं सांगायचं तर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आपण करू शकत नाही. फक्त मनाची तयारी पाहिजे की आपण सगळं काही करू शकतो आणि कोणत्याही वयात आपण काहीही गोष्टी शिकू शकतो. हे पहा, इथे माझे मोदक बऱ्यापैकी तयार झाले आहेत. आता मी ते वाफवायला ठेवते. इथे मी तेल लावून घेतलं आणि मध्येच पाणी पण लावलं, कारण की आज केळीचं पान आणायला मी विसरले आणि आता संध्याकाळ झाले तर काढू शकत नाही. आमच्या सोसायटीतच आहे, आम्हीच लावलेलं झाड आहे, त्यामुळे आम्ही आमच्या वॉचमॅनला कधी सांगितलं की तो आणून देतो, पण मी विसरले की आज मला मोदकाची ऑर्डर आहे. अदरवाईज मी हे केळीच्या पानावर वाफवते आणि जर केळीचं पान नसलं तर मग आपण डायरेक्ट असं तेल आणि पाणी लावू शकतो. इथे माझा आता हा एक नवीन बॅच चालू झालेली आहे मोदकाची. पहिली बॅच मी तिकडे गॅसवर ठेवलेली आहे आणि ही सेकंड बॅच आहे. नाही, सॉरी ही पहिलीच बॅच चालू आहे. सेकंड बॅचचं मला अजून आता ते पीठ जे मी तुम्हाला दाखवायचं आहे ॲक्च्युली, हे एक मोदक कमी पडला म्हणून मी हा करायला घेतला. हे बघा, जास्त जवळजवळ लावायचे नाही कारण की आपलं हे पीठ अजून फुलतं, त्यामुळे मग मोदक चिटकू शकतात एकमेकांना. 12 ते 13 मोदकच ठेवायचे, जास्त ठेवायचे नाही. आता हे पहा पीठ आपलं, हे किती सुंदर झालंय बघा. आता हे पीठ पहिल्यापेक्षा जास्त छान झालंय, म्हणजे पहिल्या बॅचपेक्षा हे जास्त छान आहे. थोडं ते असं पाण्यामध्ये ठेवलेलं असलं ना की मस्त ते फुलतं पीठ. खूप पाणी नाही घालायचं, अगदी थोडं घालून ठेवायचं आणि ते पाणी आपल्याला यूज करता येतं. आता तुम्ही बघितलं तर सगळं कढईतलं पाण्यानेच मी हे भिजवून घेतलं, त्यामुळे कढईत जे आजूबाजूला पीठ होतं ते सगळं यूज झालं.
तेलाचा हात घेतलाय आणि इथे मी सगळं क्लीन करून घेतलं. आता मी याचे गोळे बनवून घेणार आहे आणि हे पण मी ओल्या कपड्याखाली ठेवणार, म्हणजे मग आपले गोळे व्यवस्थित राहतील, त्याला चिरा पडणार नाहीत किंवा मोदक खराब होणार नाहीत. हे इथे आपले मोदकाची फर्स्ट बॅच रेडी आहे. तर कसे वाटले आजचे मोदक सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता मी लागते पुढच्या कामाला. तुम्ही म्हणाल हे भांडं हिंडालियमचं आहे, पण हेही मी आता थोड्या दिवसात चेंज करेन, नक्की चेंज करेन. तर मित्रमैत्रिणींनो, पाहिलात कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका हां, कारण तुम्हाला रोज काहीतरी मला नवीन नवीन द्यायचं आहे. आता असं आहे ना की मी जवळजवळ रोज मोदक बनवते. आता तुम्हाला गंमत सांगेन की मला थोड्या वेळाच पूर्वी एक फोन येऊन गेला, त्यांना उद्या सकाळी मला 15 मोदक द्यायचे. म्हणजे असं की मला कमीत कमी आठवड्यातनं 4 ते 5 वेळा मोदक बनवावेच लागतात आणि जवळजवळ कधी कधी रोजच बनवावे लागतात. तर रोज मोदक बनवून किंवा मी रोज व्हिडिओज बनवून नव्याने काहीतरी शिकते आणि मग मला मजा येते की तुम्हाला मी ते जसं मी शिकते तसं मी तुम्हाला लगेच ते माझ्या गोष्टी शेअर करते. हां, फक्त एक गोष्ट मी शेअर केलेली नाहीये की मोदक महिनाभर कसा टिकवावा. तर ते तुम्हाला जर व्हिडिओ हवेत तर कृपया करून माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे पटापट आपले 1,00,000 व्ह्यूअर्स 1,00,000 व्ह्यूअर्स नाही 1,00,000 सबस्क्रायबर झाले की त्या दिवशी माझ्या सबस्क्रायबर्सना मी गिफ्ट म्हणून तो व्हिडिओ बनवणार आहे. असं मी माझ्या मनाशी पक्क केलंय आणि मानसी वाद्याची पक्की आहे. तर तुम्हाला मी नक्की तो व्हिडिओ करून दाखवणार आहे. आता आपण 20,000 सबस्क्रायबरच्या वाटचालीवर आहोत, म्हणजे ऑलमोस्ट मी 19,200 वगैरेचा आकडा पार पडलेला आहे. तर लवकरच आता एक 2 दिवसातच 20,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. तसेच पुढचे 80,000 फास्ट होण्यासाठी मला तुमच्या लोकांची हेल्प लागेल आणि मग मी हा जो तुम्हाला व्हिडिओ हवाय, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय की फ्रोझन मोदक कसे करावे, हे मी नक्की दाखवणार आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.